दरम्यान आताची जी मोठी अपडेट समोर येते त्यानुसार अजितदादांच्या भेटीसाठी देवगिरीवर नेते पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे पाटील, आशुतोष काळे, दत्ता भरणे हे नेते पोहोचल्याची माहिती समोर येते। अनिल पाटील हे सुद्धा अजित पवारांची भेट घेऊन निघाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री पद तर कन्फर्म आहे। त्यांनी स्वतःच काल सांगितलेलं आहे की आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि यासह एक नवा रेकॉर्ड त्यांच्या नावे होणार आहे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा। आता त्यांच्या राष्ट्रवादीमधून नेमके कोण मंत्री होणार, कोणाची कोणत्या खात्यावर वर्णी लागणार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार याविषयी उत्सुकता असतानाच आता देवगिरी बंगल्यावर नेत्यांची रीघ लागल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, आशुतोष काळे, दत्ता भरणे हे पोहोचले होते आणि त्याचबरोबर अनिल पाटील हे सुद्धा अजित पवारांची भेट घेऊन निघालेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। अजित पवार सत्तेत सामील होणार आहेत। त्यांनी कालच सांगितलं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आता त्यांचे हे नेते मंत्री पदासाठी तर फील्डिंग लावत नाहीयेत ना असा सवाल उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? एकीकडे आपण बघतोय सागर बंगला असेल किंवा वर्षा बंगला असेल या ठिकाणी वेगवान हालचाली होत असतानाच अजित पवारांच्या देवगिरीवर जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांची रीघ एक प्रकारे लागली आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। नेमका कशासाठी हे नेते येत आहेत? नक्कीच शपथविधी सोहळ्यासाठी अवघे तास राहिलेले आहेत आणि त्याआधी आपण पाहतोय की महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी सध्या आमदारांची नेत्यांची येण्याची रेलचेल जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान जे आहे देवगिरी बंगल्याच्या बाहेर मी आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू आहे, कारण खरं तर आपण पाहिलं तर आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यापूर्वीच या ठिकाणी आमदार जे आहेत ते काही आलेले पाहायला मिळतात। अनिल पाटील जे आहेत ते देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेऊन निघालेले आहेत, तर हसन मुश्रीफ, राजेश विटेकर आणि दत्ता भरणे, आशुतोष काळे हे सगळेच आतमध्ये दादांसोबत भेट घेत असल्याचं कळत आहेत। एकूणच आज जर आपण पाहिलं तर तिघांचा शपथविधी पार पडेल असं देखील कळतंय। म्हणजेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्यापही सस्पेन्स आहे, त्यामुळे ते नेमकं काय कोणत्या पदासाठी शपथ घेतात हे देखील पाहायला मिळणार आहे। खरं तर आपण पाहिलं तर आज फक्त या तिन्हीच प्रमुख नेत्यांचा शपथविधी पार पडणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की मंत्रिमंडळामध्ये ज्या मंत्र्यांना खाती देण्यात येत आहेत त्या खात्यांसाठी अद्यापही कोणत्याही प्रकारची अंतिम चर्चा झाली नसल्याचं कळत आहे आणि त्यासाठीच लॉबिंग जी आहे ती सध्याच सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच काही आमदार जे आहेत ते देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले पाहायला मिळतात। खरं तर 9 डिसेंबरपर्यंत काही मंत्री जे आहेत त्यांचा शपथविधी पार पडू शकतो, मात्र नागपूर अधिवेशनपूर्वी संपूर्णतः मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होऊ शकतो। मात्र ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की देवगिरी निवासस्थान असेल, सागर बंगला असेल किंवा मग वर्षा निवासस्थानी या तिन्ही बंगल्यांवरती सध्या आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची, नेत्यांची, आमदारांची सगळीच रेलचेल जी आहे ती पाहायला मिळते। संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यापूर्वीच आपण पाहतोय की देवगिरी बंगल्यावरती काही आमदार जे आहेत ते दादांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे दादांच्या वाटेला नेमकी किती खाती जातात, कोणती प्रमुख खाती जी आहेत अजित पवारांना मिळतात आणि त्यासाठी कोणत्या नेत्यांची, कोणत्या मंत्रींची नावं जी आहेत ती समोर येताना पाहायला मिळतील हे पाहावं लागेल। निश्चितच मीनाक्षी, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।